नमस्कार. आज आपण बनवणार आहोत शेंगदाणा लाडू. तेही अगदी फक्त 2च साहित्यात आपण हे शेंगदाणा लाडू करणार आहोत. तर शेंगदाणे लाडूचे टेक्स्चर बघू शकता. अगदी मऊ लुसलुशीत पेढ्यासारखे आपले हे शेंगदाणे लाडू तयार होतात. तेही अगदी 5 ते 10 मिनिटात कमी साहित्यात आणि 15 ते 20 दिवस टिकणारी रेसिपी आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपले लाडूचे टेक्स्चर अगदी सॉफ्ट असे आपले हे लाडू तयार झालेले आहे. तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि पाऊण वाटी इतका गूळ घेतलेला आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर साधारणतः 300 ग्रॅम इतके शेंगदाणे आहे आणि 250 ग्रॅम इतका गूळ आहे. सर्वात अगोदर आपण शेंगदाणे एकदा स्वच्छ करून घेणार आहोत, निवडून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्याला कढईमध्ये भाजण्यासाठी ठेवणार आहोत. तर इथे शेंगदाणे भाजण्यासाठी आपल्याला अगदी मंद गॅसवर हे शेंगदाणे खरपूस भाजायचे आहेत, जेणेकरून आपले शेंगदाणे हे चटके बसणार नाही किंवा डाग वगैरे पडणार नाही. अशा पद्धतीने आपण हे शेंगदाणे भाजणार आहोत. मंद गॅसवर एकसारखे हलवून आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत. शेंगदाणे भाजल्यानंतर त्याच्या साली आपाप निघतात. त्याचप्रमाणे आपण अशा प्रकारे बघू शकता शेंगदाण्याच्या साली तडकलेल्या आहे बऱ्यापैकी. अशा प्रकारे आपले शेंगदाणे भाजत आहे. इथे आपल्याला एक 10 ते 15 मिनटं वेळ लागतो शेंगदाणे खरपूस भाजण्यासाठी. बघू शकता शेंगदाण्याने आपोआप साली सोडलेल्या आहेत. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात, त्यामुळे स्नायूच्या वाढीसाठी भरपूर मदत करतात. तसेच चांगले फॅट्स देखील असतात. शेंगदाण्याच्या लाडूमुळे आपल्याला त्वरित आणि दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा मिळते. तसेच गुळामध्ये देखील लोहाचे प्रमाण असते, त्यामुळे आपल्या शरीराला इन्स्टंट एनर्जी अशी मिळते. भाजलेले शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. त्याच्यावरच्या साली आपण काढून घेणार आहोत. तुम्हाला जर साली काढायच्या नसतील तरीही चालू शकते. मी इथे शेंगदाण्याच्या साली काढण्यासाठी 1 ग्लासचा वापर करून शेंगदाण्यावरील साली दाबून घेत आहे, म्हणजे साली वेगळ्या होतील. तुम्ही इथे वाटीचा किंवा प्याल्याचा देखील वापर करू शकता. शेंगदाणा आणि गुळाच्या लाडूमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे खनिजे आढळतात, त्यामुळे आपल्या शरीराची झीज भरून निघण्यास मदत होते. अशा प्रकारे आपले शेंगदाणे साली निघालेले आहेत. त्या साली आपण आता वेगळे करून घेऊयात. तुम्हाला इथे जर साली काढायच्या नसेल तरीही चालू शकते. शेंगदाणे लाडूमध्ये फायबर, प्रथिने, लोह असा खनिजांचा चांगला स्रोत असतो, त्यामुळे हे लाडू पौष्टिक तयार होतात. अशा प्रकारे आपण शेंगदाण्याच्या साली पूर्ण काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपले पांढरे शुभ्र असे शेंगदाणे तयार झालेले आहेत. त्यानंतर आपण हे एका मिक्सर जारमध्ये काढून घेऊयात. इथे मी मिक्सरचा मोठा जार वापरलेला आहे. तुम्ही लहान जार वापरणार असाल तर 2 बॅचेसमध्ये हे शेंगदाणे बारीक करून घेऊ शकता. अशा प्रकारे शेंगदाणे घातल्यानंतर यामध्ये आपण गूळ देखील मिक्सर जारमध्ये घालून घेणार आहोत. शेंगदाणे आणि गूळ एकत्रच आपण पल्स मोडवर मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण आता हे बारीक करून घेऊयात. इथे ना पल्स मोडवरच आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत. लाडू दिवसातून 1 किंवा 2च खाऊ शकता, नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो. अशा प्रकारे आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे. तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता. यातील शेंगदाण्यामधील तेल रिलीज झाल्यामुळे हे लाडू एकदम ऑइली किंवा असं चकाकी येते, त्याला शाईन येते एक प्रकारची. अशा प्रकारे आता आपण हे मिक्सर जारमधून काढून घेऊयात आणि लाडू बघू शकता. अगदी इझिली हा लाडू आपल्याला बांधता येत आहे. कोणतीही त्रास होत नाही. अगदी साध्या पद्धतीने हे लाडू तयार होतात. तुम्ही लाडूचं टेक्स्चर बघू शकता. पेढ्यासारखे हे लाडू तयार होतात आणि यामध्ये आपण फक्त 2च साहित्य वापरलेले आहे, गूळ आणि शेंगदाणे. या प्रमाणामध्ये लाडू शेंगदाणे आणि गुळाचा प्रमाण योग्य प्रमाण आहे. तुम्ही देखील ही रेसिपी अशीच ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. एवढ्या मिश्रणामध्ये माझे साधारणतः मध्यम आकाराचे 10 लाडू तयार झाले. लहान मुलांच्या वजन वाढीसाठी देखील हे लाडू फायदा करतात. तसेच प्रवासामध्ये मधल्या वेळेत खाण्यासाठी, लहान मुलांच्या टिफिनसाठी, तसेच मोठ्या माणसांना देखील गोड पदार्थ म्हणून शेंगदाण्याचा लाडू आपण देऊ शकतो.
अगदी कमी साहित्यात कमी वेळेत तयार होणारी ही रेसिपी आहे. खूप तामझाम न करता 5 ते 10 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. शिवाय आपण 10 ते 15 दिवसासाठी स्टोअर करू शकतो. हे लाडू आतून देखील खूप बारीक न होता असे रवाळ टेक्स्चरचे झालेले आहेत. आतून देखील तुम्ही बघू शकता यामध्ये आपला शेंगदाण्याचा कूट हा खूप बारीक न झालेला आहे. असा दरदरीत अशा प्रकारे कूट तयार लागलेला आहे, त्यामुळे दाताला चिटकत नाही. अशा प्रकारे लाडू आपण अगदी साध्या पद्धतीने तयार करू शकतो.